सध्याची स्थिती काय आहे? सध्याची स्थिती ही आहे की बऱ्याचशा राज्यात त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते पाळतायत. कारण की आम्ही म्हणलो होतं जर तुम्ही आश्वासन पाळणार नसाल तर आम्हाला परत रस्त्यावर उतरावं लागेल. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं बिहार झालं, बंगाल झालं, गुजरात झालं, महाराष्ट्र झालं. इथलच्या सरकारांनी नोटीस काढले की ते कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही जे स्टुडंट्स प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर. नाही, पण बघ काही ज्या बातम्या आल्या की काही आंदोलकांना अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. काही नोएडातल्या जे लहान लहान मुली होत्या त्या बातम्या आल्या. मी नाही, त्यांच्यावरही काम चालू आहे आमचं. हां, जसं दिल्लीचं बाकी अजून दिल्लीचेही केसेस वापस व्हायच्या बाकी, आम्ही त्यासाठी त्यांच्याशी निगोशिएट करतोय आणि आम्ही त्यांना सांगतोय जर तुम्ही ऐकलं तर सरकारसाठीच बरे. कारण की लोकांचा, तरुणांचा हा राग शांत झालेला नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल एका राजीनाम्यानंतर राग शांत झालाय, तो राग शांत नाही झालाय. 20 जुलैला ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून त्याच्यानंतर हा राग 10 पट वाढलेला आहे आणि तरुण पुन्हा एकदा तयार आहे रस्त्यावर यायला. तर सरकारने ती चुकी करू नये तरुणांची दिशाभूल करण्याचा. पण काही अशा घटना आहेत का की जिथे अजूनही तुम्हाला वाटतं की गुन्हे दाखल होत आहेत? दिल्लीमध्ये होत आहेत अजून पण. दिल्लीमध्ये अजूनही लोकांच्या घरी पोलीस चालली आहे. मला लोकांचा फोन आलेला आहे आणि मी त्यांना म्हणलो आहे की आम्ही बोलतोय आणि तुम्हाला काही होऊ देणार नाही. जेवढेही स्टुडंट्स आहेत जे पीसफुली आमच्यासोबत प्रोटेस्ट करत होते त्यांना आम्ही कोणालाच काही होऊ देणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. विशेष करून आम्ही बघितलं की जे गुन्हे दाखल होत आहेत त्यातल्या आता ज्या काही बातमी बाहेर आल्या होत्या त्यात त्या ज्या आंदोलकांनी शिव्या दिल्या होत्या त्यातले काही आंदोलक आहेत ज्यांच्यावर ते गुन्हे दाखल होतात. त्यांच्याबद्दल मग तुमचा काय स्टँड आहे? हां, तर शिवी देणं सर मी याचं तर पर्सनली सपोर्ट करत नाही. शिवीगाळ नाही झाली पाहिजे सार्वजनिकपणे. पण शिवी दिल्यामुळं FIR कसं काय होऊ शकते सर? शिवी देणं हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाही आहे. ते मॉरली किंवा एथिकली राईट आहे, रॉंग आहे, त्यावर आपण डिस्कशन करू शकतो. आणि मी तरी म्हणतो मॉरली पब्लिकली शिवी देणं बरोबर नाही आहे. पण शिवी दिल्यामुळं जर आपण FIR करतोय तर मग मला वाटतं या देशात प्रत्येक घरावर FIR होईल. कारण की प्रत्येक घरात शिवी दिली जाते. कोणतं असं घर आहे जिथं शिवी गाळली नाही झालेली आहे? आणि घरच काय बोलतोय आपण, पार्लमेंटमध्ये शिवीगाळ किती झालेली आहे? भाजपचे जे रमेश बिदुडी आहे त्यांनी एका दुसऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी काय प्रकारची भाषा वापरली होती. योगी आदित्यनाथनी ANIच्या कॅमेरामॅनला चुकीने त्यांच्या तोंडातून जो शब्द पडला तो रेकॉर्ड झाला, त्यांच्यावरही FIR होऊ शकते. मग जे BJPचे IT सेल आहे ते ऑनलाईन महिलांना किती प्रकारच्या घाणघाण शिवाय देतात, बलात्काराच्याही धमक्या देतात आणि बायोमध्ये लिहितात प्राऊडली फॉलोड बाय PM मोदी. मग त्यांच्यावरही FIR झाला पाहिजे का? मग या देशात 2 कानून आहे, या देशात का मग 2 लॉज आहेत जिथं फक्त जे स्टुडंट्स जंतर मंतरला आले होते फक्त त्यांच्यावरच केसेस केल्या जातील. योगी आदित्यनाथनी ज्या शिव्या दिल्या होत्या त्याच्यावर केसेस होणार नाही. BJPच्या IT सेलचे जे लोक शिव्या देतात त्याच्यावर केसेस होत नाही. रमेश बिदुडी जे भाजपचे पार्लमेंट मेंबर आहे त्यांच्यावर FIR होत नाही. असं तर नाही चालणार ना. लॉ असला पाहिजे, मग तो सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे. म्हणजे ज्या लोकांनी शिव्या दिल्या तरी त्यांच्यावर FIR नाही झाली पाहिजे. ते यंग आहेत, खूप लहान आहेत, ते त्यांना समजावून सांगा की शिवी देणं बरोबर नाहीये. त्यांना तुम्ही समजूत काढा, त्यांची समजूत काढा. त्यांच्या मागं एवढी मोठी पोलीस फोर्स लावून काय अर्थ आहे? त्यांच्या मागं पूर्ण सरकारी मशिनरी लावून काय अर्थ आहे? त्यांचं पूर्ण करिअर खराब होऊन जाईल ना. करिअर नका खराब करू लोकांचे. त्यांना समजून सांगा की नाही अशी शिवी देऊ नका तुम्ही, शिवी देणं बरोबर नाहीये. आणि मी तेच बोललेलो आहे की शिवी देणं पब्लिकली बरोबर नाहीये. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्यांच्या मागं पूर्ण पोलीस फोर्स लावून टाका. तिथे जेव्हा त्या मंचावर लोक असं बोलत होते त्यावेळेस तुम्ही त्यांना का नाही आवरलं? मंचावरनं कोणी शिवी नाही दिली? कोणी दिली आहे सर? मंचावरनं कधीच असं काही झालेलं नाहीये. हे जे झालंय ते वेगळ्या वेगळ्या भागात झालेले. मंचावरनं कधीच असं झालं नाही. कारण की आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय हा जो आमचा प्रोटेस्ट आहे तो पीसफुल आहे आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हॅल्यूजवर आमचा प्रोटेस्ट चालणार आहे. मंचावरनं असं काही झालं नाही. काल मोदींनी रात्री एक व्हिडिओ केला, तुम्हाला माहित असेल तर इंस्टावर त्यांनी व्हिडिओ केला की मुझे भी माँ के ऊपर गालियाँ दी. आणि त्यांनी असं म्हटलंय की मैं बच्चों को माफ करता हूँ. तेच तर मी म्हणतोय ना. हां, मला असं वाटतं मोदीजी रीलवर माफ करतायत आणि दुसरीकडे त्यांचीच पोलीस या मुलांना त्रास देते का? तर हे कुठं ना कुठं दिसतंय की तुम्ही ते इंस्टाग्रामसाठी काही वेगळं बोलताय पण जमिनीवर तुम्ही काही वेगळं करताय. जर तुम्हाला खरंच माफ करायचं तर आधी केसेस वापस घ्या. त्यांचं हेही म्हणणं होतं ना की तुमच्या जो काही जमा होता त्यात गुन्हेगारही होते. तुमचं असं म्हणणं आहे की गुन्हेगारांवरही FIR नको? नाही, मी त्या असं अजिबात म्हणत नाही. गुन्हेगार असतील त्यांना आत लगेच टाका. पण त्यावर माझा असा प्रश्न आहे
किती 20 का 2000 का 2100 गुन्हेगार फिरत होते असा आकडा आहे, बरोबर? बरोबर. 20-2100 गुन्हेगार मोकळे का फिरत होते? कसं काय फिरत होते? पोलीस त्यांना कसं काय मोकळं फिरू देत होते? बाहेर कसं काय फिरत होते ते मोकळे? माझा पहिला प्रश्न हा आहे. 2100 गुन्हेगार बाहेर मोकळे फिरत होते, ही खूप सिरियस गोष्ट आहे. हे पोलिसांच्या परमिशन शिवाय तर झालं नसेल. आणि दुसरी गोष्ट, ज्या जंतर मंतरवर मला विदाऊट चेकिंग जाऊ नव्हते देत, मलाही स्टेजवर जाण्याआधी चेकिंग करावं लागत होती. पोलीस माझी चेकिंग करायचे. तुमचे रिपोर्टर्स तिथे आले असतील, तुमच्या रिपोर्टर्सला विचारा, त्यांचे कॅमेरे चेक होत होते, त्यांच्या चेकिंग होत होत्या. तर ज्या जंतर मंतरवर जो अभिजित दिपके प्रोटेस्ट ऑर्गनाईज करतोय त्याला आज एंट्री नव्हती विदाऊट चेकिंग. या 2100 गुन्हेगारांना विदाऊट चेकिंग पोलिसांनी आत कसं काय येऊ दिलं? आता जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर तुमचा विरोध